नमस्कार. चंदन गाभा युट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 60वा आणि 61वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. या श्लोकांमध्ये काय आहे तर यामध्ये देवीची अशी विशेषणं आहेत ज्यामध्ये तिला सजीव आणि निर्जीव अशा जगाची ती शासक आहे असं म्हटलंय. त्यानंतर आणखीन एक विशेषण असं आलंय ज्याच्यामध्ये तिला चक्रराज निकेतना असं म्हटलंय. चक्रराज म्हणजे शंकर आणि त्याच्या घरामध्ये राहणारी. रुद्र यामल तंत्रामध्ये शंकराला चक्रराज असं म्हटलंय कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय या ज्या जगाच्या 3 अवस्था आहेत यामध्ये संहार किंवा लय याची जबाबदारी शंकरांवर आहे आणि त्या संहारामुळे हे चक्र चालू राहतं म्हणून त्याला चक्रराज म्हटलंय. त्याबरोबर काही आपल्याला सामान्यपणे माहिती असलेली देवीची नावं ज्याला पार्वती, पद्मनयना, पद्मराग समप्रभा म्हणजे कमळासारखी जिची प्रभा आहे, तेज आहे जिचं, अशी असं म्हटलंय. त्यानंतर 61व्या श्लोकामध्ये तिला पंचप्रेतासनासीना असं म्हटलंय. म्हणजे 5 प्रेतांनी बनवलेल्या आसनावर ती बसतीये. कारण शंकरांचा वास हा स्मशानामध्ये असतो आणि त्या शंकरांची ही पत्नी आहे. त्यामुळे अशा काही गोष्टी तिच्या आपोआपच बरोबर आल्या आहेत की ज्या शंकरांमुळे तिच्या आयुष्याचा किंवा तिच्या व्यक्तिमत्वाचा भाग झाले आहेत. त्याबरोबर 5 ब्रह्मांनी तिचं स्वरूप बनलंय असं म्हटलंय, पंचब्रह्म स्वरूपिणी. त्याचबरोबर चिन्मयी आणि परमानंदा, बुद्धिमत्तेचं रूप असणारी म्हणून विज्ञान घन रूपिणी अशी विशेषणं तिच्यासाठी या 2 श्लोकांमध्ये वापरली आहेत. असे हे 2 श्लोक आपण वाचायला शिकूया. तत्पूर्वी आपण ध्यानाचा श्लोक म्हणू आणि आजच्या पाठाची सुरुवात करू. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौल्य स्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखी मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 60वा श्लोक आता म्हणूया. तो असा आहे. चराचर जगन्नाथा चक्रराजनिकेतना पार्वती पद्मनयना पद्मराग समप्रभा. आता 4 पादांमध्ये विभागून हा श्लोक आपण म्हणूया. चराचर जगन्नाथा, चराचर जगन्नाथा, चराचर जगन्नाथा, चराचर जगन्नाथा, चराचर जगन्नाथा, चक्रराजनिकेतना, 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 चराचर जगन्नाथा 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 चक्रराजनिकेतना. पार्वती पद्मनयना, पार्वती पद्मनयना, पार्वती पद्मनयना, पार्वती पद्मनयना, पार्वती पद्मनयना, पद्मराग समप्रभा, पद्मराग समप्रभा, पद्मराग समप्रभा, पद्मराग समप्रभा, पद्मराग समप्रभा. पार्वती पद्मनयना पद्मराग समप्रभा, पार्वती पद्मनयना पद्मराग समप्रभा, पार्वती पद्मनयना पद्मराग समप्रभा, पार्वती पद्मनयना पद्मराग समप्रभा, पार्वती पद्मनयना पद्मराग समप्रभा. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. चराचर जगन्नाथा चक्रराजनिकेतना, पार्वती पद्मनयना पद्मराग समप्रभा, चराचर जगन्नाथा चक्रराजनिकेतना, पार्वती पद्मनयना पद्मराग समप्रभा, चराचर जगन्नाथा चक्रराजनिकेतना, पार्वती पद्मनयना पद्मराग समप्रभा,
चराचर जगन्नाथा चक्रराजनिकेतना पार्वती पद्मनयना पद्मराग समप्रभा चराचर जगन्नाथा चक्रराजनिकेतना पार्वती पद्मनयना पद्मराग समप्रभा. आता 61वा श्लोक आपण म्हणूया. श्लोक असा आहे, पंचप्रेतासनासीना पंचब्रह्मस्वरूपिणी चिन्मयी परमानंदा विज्ञान घनरूपिणी. आता आपण 4 भागामध्ये विभागून हा श्लोक म्हणूया. पंचप्रेतासनासीना 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 पंचब्रह्मस्वरूपिणी 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 पंचप्रेतासनासीना पंचब्रह्मस्वरूपिणी पंचप्रेतासनासीना पंचब्रह्मस्वरूपिणी पंचप्रेतासनासीना पंचब्रह्मस्वरूपिणी पंचप्रेतासनासीना पंचब्रह्मस्वरूपिणी पंचप्रेतासनासीना पंचब्रह्मस्वरूपिणी चिन्मयी परमानंदा चिन्मयी परमानंदा चिन्मयी परमानंदा चिन्मयी परमानंदा चिन्मयी परमानंदा विज्ञान घनरूपिणी विज्ञान घनरूपिणी विज्ञान घनरूपिणी विज्ञान घनरूपिणी विज्ञान घनरूपिणी चिन्मयी परमानंदा 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 विज्ञान घनरूपिणी. आता संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. पंचप्रेतासनासीना पंचब्रह्मस्वरूपिणी चिन्मयी परमानंदा विज्ञान घनरूपिणी 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 पंचप्रेतासनासीना पंचब्रह्मस्वरूपिणी चिन्मयी परमानंदा विज्ञान घनरूपिणी. आज आपण 60वा आणि 61वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. जसजसा हा उपक्रम पुढे पुढे जात जाईल तसं आपले म्हणून झालेले श्लोक हे वाढत जाणार आहेत. त्यामुळे त्या सगळ्याचा सराव हा एकसंध एकाच प्रकारे एकाच वेळी करता येईल असं नाही, पण तरी सुद्धा टप्प्याटप्प्याने जसं जमेल तसं त्याचा सराव जर आपण करत राहिलो तर ते शब्द आपल्याला नक्कीच पटकन तोंडात बसतील आणि म्हणता येतील. आजचा भाग इथे थांबूया. उद्याच्या भागात या पुढचे 2 श्लोक आपण बघू. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.